नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी इतिहास या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. 1936 मध्ये नियोजन करा अथवा नष्ट व्हा असा संदेश कोणी दिला? 1936 मध्ये नियोजन करा अथवा नष्ट व्हा असा संदेश एम. विश्वेश्वरय्या यांनी दिला. 1936 मध्ये प्रसिद्ध अभियंता आणि प्रशासक एम. विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया या पुस्तकातून नियोजन करा अथवा नष्ट व्हा असा संदेश दिला. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी झाला होता आणि त्यांच्या योगदानामुळे 15 सप्टेंबर हा दिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. 1955 मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटिश सरकारकडून सर हा किताब देखील मिळाला. महाराष्ट्र राज्यात पहिली सूतगिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्र राज्यात पहिली सूतगिरणी मुंबई येथे सुरू झाली. महाराष्ट्र राज्यातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरू झाली. 1854 साली उद्योगपती कावसजी नाना भायदावर यांनी मुंबईतील ताडदेव येथे बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी ही पहिली आधुनिक सूतगिरणी स्थापन केली. मुंबईत हे त्या काळात एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून विकसित झाले होते. येथे अनेक मोठे व्यापारी आणि उद्योजक उपस्थित होते. त्यांच्याकडे गुंतवणूक करण्याची क्षमता होती. रेल्वे आणि जलमार्ग मुंबईची कनेक्टिव्हिटी चांगली होती, ज्यामुळे कच्चा माल आणणे आणि तयार माल इतर ठिकाणी पाठवणे सोपे झाले. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो. याच दिवशी बंगालची फाळणी अंमलात आणली गेली. ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगाल प्रांतांना हिंदू आणि मुस्लिम बहुल भागांमध्ये विभाग केला. हे फाळणीचे धोरण फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल या तत्वावर आधारित होते, ज्यामुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. भारतीय लोकांनी मोठ्या प्रमाणावर या फाळणीचा विरोध केला आणि 16 ऑक्टोबर 1905 रोजी हा दिवस शोक दिवस म्हणून पाळण्यात आला. यानंतरच स्वदेशी चळवळीला अधिक वेग आला. इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात हेनरी पेक्वेट यांनी केली. भारतातील पहिले व्यावसायिक विमान उड्डाण 18 फेब्रुवारी 1911 रोजी झाले. अलाहाबादमधील संयुक्त प्रांतांच्या औद्योगिक आणि कृषीविषयक संमेलनापासून यमुना नदीच्या पलीकडे नैनीपर्यंत सुमारे 15 मिनिटांचे हे अल्पकालीन प्रात्यक्षिक उड्डाण होते. हे जगातील पहिले अधिकृत हवाई टपाल वाहतूक एअरमेल म्हणून ओळखले जाते. प्रथम हवाई टपालचे विमान फ्रेंच पायलट हेनरी पेक्वेट यांनी चालवले होते. त्यांचे अलाहाबाद ते नैनीपर्यंतचा 5 मैल अंतरावर 6500 पत्रे नेण्यात आली होती. खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? खालीलपैकी जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. 1970च्या दशकात इंदिरा गांधींच्या सरकारविरुद्ध त्यांनी संपूर्ण क्रांतीची हाक दिली. या आंदोलनात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या बदलांची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आणि जयप्रकाश नारायण लोकनायक म्हणून अधिक लोकप्रिय झाले. जयप्रकाश नारायण हे एक कट्टर समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांनी समाजातील गरीब आणि दुर्बळ घटकांसाठी आवाज उठवला. त्यांच्या समाजवादी विचारांमुळे ते सर्वसामान्य लोकांच्या जवळचे बनले. थोडक्यात जयप्रकाश नारायण यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्याग, समाजवादी विचार, संपूर्ण क्रांतीचे नेतृत्व आणि निस्वार्थ सेवा या गुणांमुळे
ते लोकनायक म्हणून ओळखले जातात. टिंबटिंब यांना गदर चळवळीचे आत्मा म्हटले जात होते. लाला हरदयाळ यांना गदर चळवळीचे आत्मा म्हटले जात होते. लाला हरदयाळ यांना गदर चळवळीचे आत्मा म्हटले जात होते. त्यांनी या चळवळीची वैचारिक भूमिका स्पष्ट केली आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. 1913 मध्ये अमेरिकेतील पोर्टलँड येथे गद्दर वृत्तपत्राची स्थापना करण्यात यांचा महत्त्वाचा वाटा होता आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी देशभक्तीपर विचार लोकांपर्यंत पोहोचवले. लाला हरदयाळ हे गदर चळवळीचे प्रमुख विचारवंत आणि मार्गदर्शक होते. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबी बनवण्यावर भर दिला. त्यामुळे हे घोषवाक्य संस्थेचे मार्गदर्शक तत्वे बनले. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या घोषवाक्याचा अर्थ असा आहे की शिक्षण असे असावे ज्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, म्हणजेच ते आत्मनिर्भर बनतील. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे केवळ एक घोषवाक्य नाही, तर ते रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विजनचा आधारस्तंभ आहे. आजही ही संस्था याच मूल्यांवर आधारित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे. मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले? मुंबईचा शारदा सदन पंडिता रमाबाई यांनी स्थापन केले. शारदा सदन ही विधवा महिलांसाठी एक शिक्षण आणि आश्रय संस्था होती, जी पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 रोजी मुंबई येथे स्थापन केली. याचा उद्देश विधवा महिलांना शिक्षण देणे आणि त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणे हा होता. विशेषतः विधवा आणि उपेक्षित महिलांसाठी पंडिता रमाबाई यांचा उद्देश होता की अशा महिलांना शिक्षण, आत्मनिर्भरता आणि सन्मानाचा जीवन मिळावा. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते? सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कराची 1931 या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. 1931 मध्ये कराची येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषवले. या अधिवेशनात गांधी-इर्विन कराराचे समर्थन करण्यात आले आणि मूलभूत अधिकार व आर्थिक धोरणांवर महत्त्वपूर्ण ठराव पास करण्यात आले. कराची अधिवेशनातील हे ठराव ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले, कारण यात स्वतंत्र भारतासाठीच्या राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली होती. यातील अनेक कल्पनांना समावेश पुढे भारताच्या संविधानात मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकारांच्या रूपात करण्यात आला. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंच यांनी इंग्रजांना मद्रास दिले? पहिल्या कर्नाटक युद्धानंतर एक्स-लॉ चॅपेलचा तह या तहानुसार फ्रेंच यांनी इंग्रजांना मद्रास दिले. पहिल्या कर्नाटक युद्ध 1746 ते 1748 हा युद्ध ऑस्ट्रियन वारसा युद्धाचाच एक भाग होता, जो युरोपमध्ये फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यात सुरू होता. भारतात इंग्रज आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्या एकमेकांच्या विरोधात लढल्या. एक्स-लॉ चॅपेलचा तह 1748 युरोपमध्ये ऑस्ट्रियन वारसा युद्ध समाप्त झाल्यानंतर हा तह झाला. या तहानुसार फ्रान्सने ब्रिटिशांना मद्रास परत केले आणि ब्रिटिशांनी फ्रान्सला उत्तर अमेरिकेतील लुईसबर्गचा किल्ला परत केला. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला? महिला राष्ट्रीय संघ लतिका घोष यांनी स्थापन केला. 1928 मध्ये ब्रिटिश भारतातील बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये
लतिका घोष आणि प्रभावती बोस यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने त्यांची स्थापना केली. महिला राष्ट्रीय संघ श्रीमती आणि महिला राष्ट्रीय संघ म्हणूनही ओळखले जाते. ही भारतातील पहिली संघटना होती जी महिलांना राजकीय कार्यात सहभाग करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झाली. महर्षी कर्वे महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी ठाकरसी यांनी दिली. 3 जून 1916 रोजी महर्षी कर्वेंनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. सन 1920 मध्ये मुंबईतील एक मोठे उद्योगपती आणि दानशूर व्यक्ती सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठाला 15 लाख रुपयाची मोठी देणगी दिली होती. त्यांनी ही देणगी त्यांच्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ दिली. त्यामुळेच या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आले. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.